नाशिकच्या सिडको परिसरातील अश्विन नगर भागात चार्जिंगला लावलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा अचानकपणे स्फोट झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील काही वस्तूंचं नुकसान झालंय। यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास जगताप कुटुंबीय घरी असताना त्यांनी दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावली। काही वेळातच मोठा आवाज झाल्यानं त्यांनी धाव घेऊन पाहिलं असता बॅटरीचा स्फोट झाल्याचं निदर्शनास आलं। स्फोटानंतर घरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाचे प्रमोद लहानगे, मुकुंद सोनवणे, फायरमन पंकज शिंदीकर, अजिंक्य वज्रे आणि वाहन चालक सुनील घुगे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान नागरिकांनी बॅटरी चार्जिंग करताना दर्जेदार चार्जरचा वापर करावा, चार्जिंग सुरू असताना देखरेख ठेवावी आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आलंय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।